बघा कसं आहे विशालजी, मला तर असं म्हणायचं आहे की काँग्रेस पार्टीचं सुद्धा आशा देवेंद्रजींकडनंच आहे हे यांच्या बोलण्यावरनं लक्षात येतं. आणि कसं आहे, इतकं खोटं बोलायचं मिसिंग लिंक बद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत स्टेटमेंट केलं, क्लिअरली सांगितलं. दुसरं जे आहे, मराठवाडा आणि विदर्भात एवढा दुष्काळ पडायचा, काय केलं हो काँग्रेसने 60 वर्ष? फक्त शेतकरी आत्महत्या व्हायचे. आज देवेंद्रजींनी नदीचा, अरे आता मी तुमच्यामध्ये बोललो नाही ना, मी तुमच्या मध्ये नाही बोललो ना. काय केलं असं विचारतोय म्हणून सांगता. आम्ही कधी तुम्हाला सांगतो ना, कपिलजी मला बोलू द्या. अरे लाज वगैरेच्या गोष्टी घडल्या, असं कसं मान्य करत नाही? समीरजी आपला मुद्दा पूर्ण करा आधी. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? कपिलजी आपण उत्तर घेऊयात भाजपकडून. काय साध्य करणार आहे? बघा नदीजोड प्रकल्प 1,00,000 कोटीचा देवेंद्रजी करतात आहे, त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार आहे. आणि काहीच नाही केलं ना 60 वर्ष नुसतं. अरे तुम्हाला दुसरं काय येतं? नुसते आरोप करण्याशिवाय तुम्हाला काय येतं? जनतेसाठी काम करावं लागतं. तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी एक पूल नाही बांधला आणि ते देवेंद्रजींना सांगतायत. आणि दुसरं कसं आहे, देवेंद्रजींबद्दल जे आहे, अरे कपिलजी सांगा ना, कपिलजी एकदा सांगा. अर्थ काय समजता? कपिलजी एक मिनिट मला बोलू द्या, एक मिनिट मला बोलू द्या. देवेंद्रजींनी कपिलजी, देशाच्या 40% एफडीआय महाराष्ट्रात येते. तुम्ही काय इन्व्हेस्टमेंटची गोष्ट करताय? तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंटचे आकडे नाही पाहिजे. 40% देशाची एफडीआय महाराष्ट्रात येते. अरे याच्यासाठी काय बोलता? अमोलजी येतो. बोलत राहतील मध्ये मध्ये तर काही या चर्चेला काही याचं उत्तर द्या ना. यांना सहन नाही होता ना, यांना खरं सांगितलं की सहन नाही होत आहे. देशाच्या 40% एफडीआय महाराष्ट्रात येतोय, ही वास्तविक. अहो, वेदांता पस्पांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला हे मान्य नाही का? देशातल्या राज्यातल्या इन्व्हेस्टमेंट गुजरातला चाललं हे मान्य नाही का तुम्हाला? विशालजी, सगळ्यांना माहिती आहे. अमोलजी येतोय आपल्याकडे. 60% बघा विशालजी, यांना आकडेवारीवर विश्वास नाहीये, यांना रिझर्व्ह बँकेवर विश्वास नाहीये, यांना डायव्हर्सचे जे आमचे अग्रीमेंट झाले, विदर्भात एवढा विकास होतोय. मी स्वतः नागपूरवर येतो, नागपुराचा आणि विदर्भाचा विकास बघून घ्या. आज तुम्ही पहा मराठवाड्यात एवढे प्रकल्प येतात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आले, यांच्या काळात कोणते प्रकल्प आले? आणि इतकं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत देवेंद्रजींनी केलं, मेट्रोची लाईन करून आज मला सांगा, गडचिरोलीचा विकास केला,